मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हे सगळं कुणी केलं, हे फोटो फ्रेम कुणी बनवले असं आता इंद्रा विचारते. मग आता मुक्ता म्हणते, कसं आहे ना आदित्य, एवढे दिवस तुमच्या सर्वांपासून जरा लांब होता ना, म्हटलं की सर्वांबरोबरचे असे आदित्यचे फोटो पाहून त्यालाही खूप छान वाटेल. तेव्हा आता स्वाती म्हणते, पाहिलं का कोमल, अगं नुसते सेल्फीज काढायचे नसतात, त्या सेल्फीचं पुढे असं फ्रेम वगैरे सुद्धा बनवायचे असतात असं आता स्वाती म्हणते. त्यावेळी आता कोमल म्हणते, स्वारी हा स्वारी. मग आता इंद्रा म्हणते, काय ग स्वारी, तू काय केलं एवढ्या वर्षामध्ये? फोटो तर सर्वजण काढतात, परंतु फ्रेम आहे ना ती माझ्या मुक्तानेच बनवून दाखवली. आणि आज जर तुझे सासरे इथे असते ना मुक्ता, तर लगेच पैसे सुद्धा तुझ्या हातात त्यांनी काढून दिले असते. त्यावेळी आता मुक्ता ही खूपच खुश असते, कारण तिचं सर्वांनी कौतुक केलेलं असतं. त्यावेळी इंद्रा म्हणते, थांब आता मीच तुला बक्षीस देते असं म्हणून आता ती मुक्ताला पैसे देऊ करते. मग आता मुक्ता म्हणते, मम्मी तुम्ही हे काय करताय, नको अहो मला पैसे. त्यावेळी इंद्रा म्हणते, अगं हे पैसे घे तू, तुझे सासरे असते ना तर तुला नक्कीच दिले असते. आणि ह्या फोटो फ्रेमचे पैसे नाही आहेत ते, हे पैसे आहेत ना तुला ते बक्षीस म्हणून देतीये. अगं तुला काय बक्षीस द्यावं ना मला कळतच नाही. खरंच सुनबाई, तू माझं सगळं सुख या फोटोतच आणलंच बघ असं म्हणून कौतुकाने अगदी प्रेमाने इंद्रा त्या फोटोंकडे पाहत असते. अगं तुला 1000 काय 10,000 काय 10,00,000 जरी दिले ना तरी या फोटोंची किंमत पैशांमध्ये नाही करता येणार. घे तू माझ्याकडून बक्षीस म्हणून असं म्हणून आता इंद्रा मुक्ताला पैसे देतेच. मग आता मुक्ता ही शांतपणे पैसे घेते आणि इंद्राचा आशीर्वाद देखील घेते. आता इंद्रा खूपच इमोशनल झालेली असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण मुक्ताने आता तिला अनमोल असं सरप्राईज दिलेलं असतं. इकडे आता मुक्ता आणि सागर हे दोघेही आता ज्या फोटो फ्रेम आणलेले असतात त्या भिंतीवर लावत असतात. तेव्हा सागर आता स्टूलवर चढलेला असतो. मुक्ता त्याला सांगत असते की ही जी फ्रेम आहे ना ती उजवीकडून थोडी वर झाली आहे. तेव्हा सागरला आता समजतच नसतं ना की हिचं काय म्हणणं आहे ते. तेव्हा तो म्हणतो, कुठे हो, वर झाली आहे खाली झाली आहे असं तुम्ही सतत म्हणता, परंतु कुठे काय झालं आहे? त्यावेळी मुक्ता म्हणते, तुम्हाला ना समजतच नाही सागर. आता सागर हा स्टूलवरून खाली उतरतो आणि म्हणतो, कुठे हो, तुम्हीच मान तिरकी करून बघताय, एवढी छान फोटो फ्रेम लागली आहे तरी तुमचं आपल्या सतत काय सुरू असताना कळतच नाही. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही हो, मला हे असं नाही आवडत, एका रेषेतच काम झालं पाहिजे. तेव्हा सागर म्हणतो, असं काम करा, तुम्ही स्टूलवर चढा आणि मग ती फोटो फ्रेम व्यवस्थित करा. मग आता मुक्ता म्हणते, हो मला माहीत होतं माझ्याच पथ्यावर येणार ते, असं म्हणून आता ती स्टूलवर चढते आणि ती फोटो फ्रेम अगदी व्यवस्थित करते. सागर म्हणतो, कुठे काय केलं हो तुम्ही? मग आता मुक्ता म्हणते, सागर पहा ना, मी किती छान लावली आहे ती, अगदी एका सरळ रेषेमध्ये किती सुंदर दिसतीये ती, पहा बरं. मग आता सागर सारखाच तिला चिडवू लागतो की कुठे काय केलंय. तेव्हा मुक्ता म्हणते, पहा तुम्ही, त्या दोघांचा आता तू मैमै सुरू होतं. तर मुक्ता आता बोलत असताना स्टूलवरून आता तिचा तोल जातो, ती आता खाली जोरात पडणार असते. तेवढ्यातच सागर आता तिला आपल्या मिठीत घेतो आणि सावरतो. तेव्हा ते दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहू लागतात. मग आता मुक्ता सागरच्या मिठीत असते. सागर खूपच रोमॅन्टिक होतो. त्यानंतर आता इंद्रा तिथे येते, त्या दोघांना काहीतरी बोलणार असते, परंतु ती समोर पाहते तर हे दोघेही एकमेकांच्या मिठीत असतात. म्हणूनच आता इंद्रा त्या दोघांकडे पाहून हसते आणि आपली गप्प बसते. दोघांकडे खूप वेळ ती पाहते आणि त्या दोघांची दृष्ट काढते. इकडे आता मुक्ता आणि सागर हे दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात. तेव्हा सागर काही वेळानंतर तिला म्हणतो, पुन्हा एकदा डोक्यावर पडला असतात. मग आता मुक्ता हसते आणि विचारते, म्हणजे काय? मग आता सागर म्हणतो, एरवी सुद्धा तुम्ही डोक्यावर पडल्यासारखाच वागता ना. मग आता ती म्हणते, सागर गप्प बसा हा. मग आता तो अगदी प्रेमाने म्हणतो, जोकचा पार्ट, पण मी होतो म्हणून, नाही तर खरंच पडला असतात ना. तेव्हा मुक्ता म्हणते, तुम्ही तरी कुठे जाणार आहात, कायम तर माझ्यासोबतच असणार आहात ना. तुम्ही जर माझ्यासोबत असणार ना तर मी कधीही पडणार नाही. तेव्हा तो म्हणतो, मीच तुम्हाला कधी आयुष्यात पडू देणार नाही. तेव्हा तो म्हणतो, एक सांगू का? मग आता मुक्ता म्हणते, हो सांगा की. तेव्हा तो म्हणतो, ती फ्रेम कशीही लागू देत, परंतु तुम्ही हे जे काही केलं आहे ना त्याच्यामुळे घर जवळ आलं आहे. तुम्ही आदित्यसाठी जे काही प्रयत्न करतायत ना ते खरंच सफल होणार आहेत काही दिवसातच, कारण थोड्या दिवसातच तुमचा आणि आदित्यचा फोटो देखील इथे असेल. तेव्हा मुक्ताला आता खूपच आनंद होतो.
ती विचारते खरंच असं होऊ शकतं का? मग आता सागर म्हणतो हो नक्की होणार. मुक्ता आणि सागर हे त्या फोटो फ्रेमकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग दुसरीकडे आता हर्षवर्धन रूममध्ये असतो तर मिहिका तेथे नसते. तेवढ्यातच त्यांचा सर्वंट तेथे येतो आणि मिहिका मॅडमचं कुरिअर आल्याचं सांगतो. तेव्हा तो लगेच ते कुरिअर घेतो आणि त्या सर्वंटला तिथून जायला सांगतो आणि हसतच म्हणतो बापरे, आता मिहिकाचे कुरिअरसुद्धा आपल्याकडे यायला लागले. असं म्हणून तो ते कुरिअर लगेच काय आहे ते पाहू लागतो. तेवढ्यातच मिहिका तेथे येते आणि मग त्याच्या हातातून ते लगेच पत्र घेते आणि विचारते हे काय आहे? त्यावेळी आता हे माझे मेडिकल रिपोर्ट आहेत आणि बापरे, माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आले आहेत असं ती आता हसतच म्हणते. तेव्हा आता हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो काय, हे काय आहे? आता तू 3 महिन्यांची प्रेग्नेंट आहेस, हे कसं शक्य आहे? मागातच हर्ष विचारतो ही टेस्ट करायच्या अगोदर तू मला का नाही सांगितलंस? मग आता मिहिका म्हणते तुम्ही आहात तरी कोण माझे मी तुम्हाला सांगायला? अहो तुम्ही माझं सोडा, कारण माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना त्याचेही सुद्धा तुम्ही कोण नाही आहात. तेव्हा हर्षवर्धन रागातच म्हणतो म्हणजे हे मूल? मिहिका म्हणते हो करेक्ट, कळलंय तुम्हाला मला नक्की काय म्हणायचंय ते, कारण हे मूल माझ्या मिहिरचं आहे. तेव्हा मनातल्या मनात आता मिहिका ही विचार करू लागते वा, काय प्लॅन बनवलाय मी. माझ्या डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने हा फेक रिपोर्ट मी बनवला आणि हा प्लॅन माझा वर्क झाला. खरंच खूप छान वाटतंय, मनाला शांत शांत वाटतंय, कारण माझ्या मिहिरचं बाळ माझ्या पोटात वाढतंय हे जर याला सांगितलं ना आता मजाच येणार. त्यावेळी आता मिहिका ही म्हणते मिस्टर हर्षवर्धन कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही पुन्हा एकदा आय एम सॉरी, तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या कुणाच्या तरी मुलाचे बाप होणार आहात आणि कदाचित तुमच्या नशिबात देवाने हेच लिहिलं असेल, कारण तुम्ही दुसऱ्यांचीच मुलं सांभाळणार, स्वतःची नाही. असं म्हणून ती त्याला जबरदस्त असा टोमणा मारते, कारण स्वतःचं मूल जन्माला घालायची तुमची लायकी नाही आहे असं म्हणून ती त्याला चांगलंच डिवचते. त्यावेळी आता मिहिका असं म्हणून हर्षवर्धन रागातच तिच्यावर हात उचलणार असतो. तेव्हा ती म्हणते बस झालं, अजिबात एक शब्द देखील ऐकून घेणार नाही मी आता इथून पुढे तुमचा. त्यानंतर हर्षवर्धन रागातच आता तेथून निघून जातो. मग आता मिहिका हसते आणि म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे हर्षवर्धन, तू पुढे बघतच राहा ही मिहिका काय काय करते ते. आता मिहिकाने हर्षवर्धनचा पूर्ण प्लॅन हा फेल केलेला असतो आणि त्याला बरबाद करण्याचा माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे असंही मिहिका आता मनातल्या मनात विचार करू लागते. दुसरीकडे आदित्य एकदम शांतपणे आता स्कूलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच तेथे आता सई येते आणि त्याच्याकडे पाहते आणि विचारते काय झालं आदी दादा तुला? मग आता ती त्याचा डबा चेक करते आणि म्हणते हे पराठे तर खराब झाले आहेत. त्यावेळी आता आदी म्हणतो हो ना, मला एवढी भूक लागली आहे ना, तुला काय सांगू आता, कसं सांगू तुला, मला एवढी भूक लागली आहे. त्याचवेळी आता सई म्हणते डोंट वरी, तू टेन्शन घेऊ नकोस रे आदी दादा, होईल काहीतरी, मी तुला एक जादू दाखवते. तेव्हा आदी विचारतो आता कसली जादू, पोटात कावळे कोकतायत माझ्या. असं म्हणून तो आता तिला म्हणतो तू जेवलीस का? मग आता सई म्हणते तू फक्त डोळे बंद करतोस का? त्यावेळी आदी म्हणतो कशाला गं सई, मला नाही करायचे डोळे बंद. तेव्हा सई म्हणते प्लीज एकदाच कर ना तू डोळे बंद, मी तुला जादू दाखवते. तेव्हा आता आदित्य लगेच डोळे हाताने बंद करून घेतो. तेव्हा सई आता त्याला म्हणते थांब हा आधी 1 मिनिट. तो म्हणतो भूक लागली अगं सई. त्यावेळी ती आता लगेच त्याच्यासमोर पराठा पकडते आणि म्हणते आता उघड तू डोळे. तेव्हा आता आदित्य डोळे उघडून समोर पराठा पाहणी विचारतो हे काय आहे आता? मग आता ती म्हणते अरे काळजी करू नको सादी दादा, मुक्ताईने एक टिफिन एक्स्ट्रा दिला होता. तो म्हणतो नकोय मला हा पराठा. तेव्हा ती विचारते अरे मुक्ताईने बनवलाय हा पराठा, तू असं का करतो सादी दादा? मग आता तो म्हणतो जसं माझ्या मम्माने बनवलेला पराठा तुला आवडत नाही ना, तसं तुझ्या मुक्ताईने बनवलेलं सुद्धा मला नाही आवडत आता. तेव्हा सई म्हणते ओके. असं म्हणून ती लगेच पराठा खाऊ लागते आणि सारखी सारखी त्याच्याकडे पाहते. तेव्हा आधी आता सारखा तिच्याकडे पाहतो, त्याच्या पोटात देखील आता कावळे कोकत असतात. मग आता सई मुद्दामच म्हणते वाव खूप मस्त झालाय, किती मस्त झालाय हा, यम्मी, म्हणून ती सतत आता त्याच्याकडे पाहत असते जेणेकरून आदित्यने पटकन हा टिफिन फिनिश करावा यासाठी. मग आता काही वेळानंतर आदित्य म्हणतो देतेस का तुझा टिफिन मग मला, कारण मला ही खूप भूक लागली आहे. त्यावेळी ठीक आहे असं सई म्हणते आणि लगेच त्याला टिफिन देते.
येते. तेव्हा आता आदित्य पहिला घास खातो आणि म्हणतो, बापरे किती यम्मी झाले आहेत हे मेथी पराठे. मग आता सई म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना माझी आई खूप छान जेवण बनवते म्हणून. आधी आता म्हणतो की यामध्ये तुझ्या आईने चीजसुद्धा टाकले असं वाटतंय. मग आता सई म्हणते हो. मग आता आदित्य म्हणतो, यामुळेच खूप यम्मी लागते अजून ते, मला खूप आवडले हा. तेव्हा सई देखील खूप खुश होते. दोघेही आपला डबा आता संपवून टाकतात. तर आता दुसरीकडे सागर हा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तर मुक्ता इकडे किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच आता सई तेथे येते आणि आदित्य देखील तिच्यासोबत आलेला असतो. मग आता सई धावतच आता मुक्ताकडे जाते आणि माझ्या टीचरने मला 5 स्टार दिल्याचं सांगते. तेव्हा आता मुक्ताला खूपच आनंद होतो. मग आता इंद्रा देखील तेथे आलेली असते. तेव्हा आदित्य हा एकदम शांतपणे त्या सोफ्यावर बसतो आणि समोर पाहतो तर तेथे त्याच्या सर्व फोटो फ्रेम असतात. घरातील सर्वांबरोबरचे ते फोटो पाहून तो अतिशय खुश होतो आणि म्हणतो, बापरे किती छान ना, इथे हे फोटो कधी लावले पप्पा? मग आता सागर म्हणतो की आत्ता थोड्या वेळापूर्वीच लावले आहेत बाळा, तुला आवडले का? आधी म्हणतो हो खूप आवडले मला. आता त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदात सगळं काही सांगून जातो आणि घरातील सर्वजण त्याचा तो आनंद पाहून खुश होतात. तेव्हा सई देखील आता पुढे येते आणि अशी नाचतच म्हणते, बापरे आदी दादा तू मी आणि पप्पा, असं म्हणून ती उड्या मारू लागते. तेव्हा मुक्ता आता तिचं ते गोड बोलणं पाहून पटकन तिला जवळ घेते आणि म्हणते, माझं बबडं किती छान बरं बोलतंय. मग आता सावनी देखील तेथे येते आणि रागातच सगळ्यांकडे पाहू लागते. त्यावेळी सागर विचारतो की तुला आवडले ना आदी बाळा फोटोज हे? मग आता तो म्हणतो, हो पप्पा मला खूप आवडले, तुम्हीच लावलेत ना पप्पा हे फोटोज? तेव्हा सागर म्हणतो, नाही मुक्ताने हे फोटोज लावले आहेत आणि हे सगळे फोटोज मुक्ताने लावले आहेत. तेव्हा मुक्ता आता इशारा करून सांगत असते की नका, माझं नाव नका घेऊ, नाही तर तो डिस्टर्ब होईल. ती जरा आदित्य चिडेल की काय या भीतीने उभी असते. परंतु आता आदित्य म्हणतो, थँक्यू मुक्ता आंटी, कारण या फोटोमध्ये मला स्वतःला घरातील सर्वांबरोबर पाहून खूप छान वाटतंय. मुक्ता आता त्याच्या गालाला हात लावते आणि म्हणते, वेडा कुठला, अरे ही तुझी तर फॅमिली आहे, जेवढी सईची ही फॅमिली आहे ना तेवढी तुझी सुद्धा आहे. आता मुक्तावरचा थोडा का होईना राग गेला आदित्यवरचा, म्हणून घरातील सर्वजण खूपच खुश होतात. तर सावनीचा जळफळाट होऊ लागतो. पुढे आता आदी म्हणतो, तुम्ही आज जो टिफिन दिला होता ना तो खरंच खूप टेस्टी झाला होता आणि खूप मस्त झाला होता, मला खूप आवडला. मग आता मुक्ता आश्चर्याने विचारते, अरे मी बनवलेला टिफिन तू खाल्लास का? तेव्हा तो म्हणतो, हो मी खाल्ला तो टिफिन, खूप छान झाला होता आणि तुम्हाला सांगू का एवढा टेस्टी होता ना की विचारू नको. मग आता सावनीला अजूनच राग येतो. तर आता आदित्यचं हे पॉझिटिव्ह वागणं पाहून मुक्ता सागर एकमेकांकडे पाहतच राहतात. तर सागर आता कामावर जायला निघतो. त्यावेळी आता तो सर्वांना बाय म्हणतो. मग आता आदित्य देखील मोठ्यानेच बाय पप्पा असं म्हणतो. सई आणि मुक्ता एकमेकींना जवळ घेतात. मग आता आदित्य नुसता त्या फोटोंकडे पाहतच राहतो. इकडे सागर बाहेर येतो आणि लिफ्टजवळ जातो. त्याचवेळी आता कोमल लिफ्टमधून बाहेर येते. ती म्हणते, बाय दादा. मग आता तो देखील बाय असं म्हणून तेथून जातो. त्यावेळी आता ती चप्पल बाहेर काढत असताना तिला समजतं की इथे कसली तरी चिठ्ठी पडली आहे. मग आता ती चिठ्ठी लगेच ती उचलते जी सावनीने तिथे टाकलेली असते ना ती, आणि मग लगेच आतमध्ये येते. तेव्हा आता रागातच इकडे सावनी ही आदित्यला जवळ घेते आणि म्हणते, काय रे तू सईचा टिफिन खाल्लास का? मी तुला टिफिन दिला होता ना? मग आता तो म्हणतो, हो दिला होता तू टिफिन, पण मी सईचाच खाल्ला. तेव्हा तुला आलू पराठे दिले होते ते तू का नाही खाल्लेस? असं आता रागातच सावनी त्याचा हात पकडत विचारते. तेव्हा आता आदित्य म्हणतो, अगं मम्मा ते खराब झाले होते आणि त्याचा खूप वास येत होता. इकडे मुक्ता आता सईला विचारते, खरंच का? मग आता सई म्हणते, हो आई. तेव्हा कोमल आता मनातल्या मनात विचार करू लागते की या आधीच्या मम्मीसारखी आळशीबाई ना मी कुठेच पाहिली नाही. आदल्या दिवशी पार्सल मागवून दुसऱ्या दिवशी ते डब्यात देणं हे योग्य आहे का? शी, कुठलीही बाई अशी, असं म्हणून ती आता सावनीवर भयंकर चिडते. परंतु ती आता अजूनही काही तिला बोलत नाही. त्यावेळी आता इकडे सावनी त्याला विचारते, असं मुक्ताने काय दिलं होतं ते तू एवढ्या आवडीने खाल्लंस? तेव्हा आदित्य म्हणतो, मेथी रोल होता आणि खरंच खूप टेस्टी होता. त्यावेळी सई म्हणते, त्याच्यामध्ये चीज सुद्धा घातलं होतं आणि अजूनच टेस्टी झाला. मग इकडे सावनी म्हणते, काय रे सिरियसली मेथी रोल? आणि या अगोदर तर तुला मेथी आवडत नव्हती, तू कधी खाल्ली सुद्धा नव्हती.
त्यावेळी आदित्य म्हणतो, अगं मम्मा खरंच खूप टेस्टी होता. तेव्हा सई म्हणते, मुक्ताई करतेस तसं खूप टेस्टी. ते सर्वांनाच आवडतं आणि आता तर आदिदादाला सुद्धा आवडायला लागलं आहे. तेव्हा आता सई आणि आदित्य मुक्ताने बनवलेल्या त्या फ्रँकीचं खूपच कौतुक करत असतात आणि सावनीला ते ऐकवत नसतं. त्यानंतर आदी म्हणतो, मुक्ता आंटी मला नेक्स्ट टाईम असंच काहीतरी बनवून द्या ना छान छान. तेव्हा ती म्हणते, हो बाळा नक्कीच देईल, तू काळजी करू नकोस. तेव्हा आता आदित्यला आणि त्याचबरोबर सईला ती म्हणते, चला तुम्ही आवरून घ्या, मी गरमागरम तुम्हाला जेवण वाढते. तेव्हा ते दोघेही आता फ्रेश होण्यासाठी जातात. मग आता सावनी म्हणते, एवढ्या सकाळी लवकरात लवकर उठून मी टिफिन बनवला आणि तो खराब झालाच कसा काय? मला असं वाटतं ना कुणाची तरी नजर लागली असेल. तेव्हा सर्वजण रागातच सावनीकडे पाहतात. तेव्हा कोमलला आता खूपच राग येतो. मग आता इंद्रा धावतच तिच्याजवळ जाते आणि म्हणते, हे बघ सावने, जर तिच्याकडे डोळे वटारून बघितलंस ना तर डोळे काढून तुझ्या हातात देईल. माझी मुक्ता ही पदार्थ बिघडवणारी नाही तर बनवणारी आहे. परत जर माझ्या मुक्ताला, माझ्या सुनेला, माझ्या लेकीला काही बोललीस ना तर तुझी जीभ अशी ओढेन, ती कापेन आणि बोंबलासारखी अशी फ्राय करेन आणि तुलाच खायला देईन. असं आता इंद्रा तिला चांगलीच धमकावते. मग आता सावनी पुन्हा एकदा सगळ्यांकडे खूप रागातच पाहते आणि तेथून निघून जाते. आता मुक्ता ही मनातल्या मनात विचार करू लागते की सकाळी बनवलेला पराठा दुपारपर्यंत कसा खराब होईल ना कळतच नाही. तो पराठा खराब कसा झाला असेल हाच विचार करत असताना कोमल आता लगेच मुक्ताला ती चिठ्ठी दाखवते. तर आता मुक्ताला समजतं, म्हणजे सावनीने रात्रीच ते पराठे ऑर्डर केले होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून तेच आधीला डब्यावर दिले. काय बाई आहे ही ना कळतच नाही. आपल्या लेकाला शिळं अन्न खायला घालते. हिच्याकडे ना आता पाहायलाच हवं. नाही आता घरातील सर्वांना ताजं अन्न करून हिने खायला घातलं ना तर माझं पण नाव मुक्ता नाही. आता बरोबर मी हिला स्वयंपाकाला लावते. असं म्हणून आता मुक्ता पण चांगलीच सावनीला आता अद्दल घडवणार असते. इकडे सावनी आधीला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, सॉरी हा आधी, अरे तुला त्या मुक्ताच्या हातचं खावं लागलं, तुला आवडत नाही ना तिच्या हातचं. अरे मला असं वाटतं ना आधी, अरे सकाळी लवकरात लवकर उठून मी एवढे पराठे बनवले, कळतच नाही खराब कसा झाला. मला काय वाटतं आधी सांगू का, अरे ते बटाटेच ना खराब असणार आहेत किंवा तो टिफिन आहे ना तोच नीट क्लीन केला नस. पण आधी मी तुला एक प्रॉमिस करते, यापुढे असं काहीही होणार नाही याची काळजी मी घेईल हा. तेव्हा आधी फक्त आपला मान डोलावत असतो. तेव्हा मुक्ता आता तेथे येते आणि म्हणते, करेक्ट आहे सावनी तुमचं, तुम्ही खरंच आदित्यची खूप काळजी घेता, ते पण स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून. आणि मला ही तुमची गोष्ट ना खूप आवडते. खरंच तुझी मम्मा खूपच कमाल आहे रे आधी. असं म्हणून मुक्ता आता त्याच्याबरोबर बोलत असते. त्यावेळी आधी म्हणतो, हो मग आहेच माझी मम्मा कमाल. अरे म्हणजे सगळं काही कसं विचारपूर्वक करते. आता मला काय वाटतं माहिती आहे का आधी, अरे एवढ्या वर्षांचा गॅप झाला असेल ना म्हणूनच सगळं काही त्यांचं विसरून गेलं आणि म्हणूनच या पराठ्याचा प्रॉब्लेम झाला. तेव्हा सावनी म्हणते, एक्झॅक्टली हीच गडबड झाली असेल. तेव्हा आता मुक्ता म्हणते, काहीही हरकत नाही, आता आपण दोघीही मिळून प्रॅक्टिस करूयात. मी आहे तुमच्याबरोबर, कोण तुम्हाला नाही म्हणतं ना, आपण बघूच आता. काय म्हणतो आधी, बरोबर आहे ना? इनफॅक्ट आजपासूनच आपण सुरुवात करायची का? तेव्हा आता सावनी मुक्ताकडे पाहतच राहते. आज ना तुम्ही घरच्या सर्वांचं जेवण बनवा, म्हणजे ही गडबड वगैरे काहीच होणार नाही, चालेल ना? त्यावेळी आता आधी म्हणतो, हो बरोबर आहे. तेव्हा आता सावनी म्हणते, काय? मग आता आदित्य म्हणतो, हो मम्मा बरोबर आहे मुक्ता आंटीचं, तू ना आज सर्वांसाठी छान असं जेवण बनव, म्हणजे काय आहे ना सर्वांना तुझ्या हातची सुद्धा टेस्ट समजेल. तू किती छान जेवण बनवते ते करशील ना मम्मा? मग आता मुक्ताच म्हणते, ऑफकोर्स तुझी मम्मा का नाही करणार, अरे करणार नक्की. तो म्हणतो, माझ्यासाठी प्लीज मम्मा. मग आता ती अजूनही काही बोलत नसते. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, आधीसाठी त्याची मम्मा काहीही करायला नेहमी तयार असते, हो की नाही ओ सावनी? आता आजचा तुमचा पहिला दिवस आहे ना, मग मी तुम्हाला सर्व तयारी करून देते आणि मदतही करते. तेव्हा सावनी म्हणते, आत्ता लगेच? मग आता मुक्ता म्हणते, हो, शुभकार्य करण्यासाठी, शुभ काम करण्यासाठी उगीच वेळ का व्हायला घालवायचा.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता अगोदर आता सावनीला मेथी कशी निवडायची हे सांगते. चांगली पानं, खराब पानं वेगवेगळी काढा. तेव्हा सावनी म्हणते, हो ठीक आहे. तर आता तुम्ही काय कराल, नाहीतर ॲपवरून एखादी निवडलेली चांगली मेथी मागवाल. मला वाटायचं का तुम्ही हे काम केलं आहे म्हणून, आणि हे सगळं तुम्ही शिकून घ्या. आणि मुळात काय आहे माहीत आहे का? अहो, आपल्या आयुष्यात एकच नातं उरलं आहे, ते म्हणजे आदित्य बरोबरचं. त्या पोरासाठी एक चांगली आई बनण्याचा प्रयत्न करा, असं म्हणून मुक्ता आता तिला चांगली चद्दल घडवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.